नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय असा आहे, तुम्हाला टी शर्ट घातलंय तर तुम्हाला वाटतं असं फिशिंगला चालले. असा काही नाही. आज संध्याची मळणी ठेवले शेतावर. आज मळणी करायची आहे, तर आता चालली शेतावर. सकाळी 6:30 वाजता उठून पहिले सामान मग पोस्ट करून आली. तर आता अर्धा राहिलाय तो न्यायला आलोय आणि आता जाऊ चला. कारण का पब्लिक म्हणजे आता शेतावर काही माणसा कोण भेटत नाही. तर आता आम्ही घरांचीच काढतो आणि एक मामा येणार आहे आणि एवढीच जण आहे. तर आपण आज चला शेतावर मळणी आणि शेतावरचा मटण कसा होतोय तो बघूया आणि फुल एन्जॉय हा ब्लॉग फुल एन्जॉय होणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत राहा आणि फुल मजा घ्या. चला, फायनली शेतावर पोचलोय आणि इकडे सुरुवात पण केली आहे बघा. सुरुवात पण केला आणि आमचा माणूस हे बघा, माणूस आमचा. आणि माणूस दर मळणीला असतं. तर आता आपण पण सुरुवात करूया. आणि इकडं बघा वातावरण बघा. वातावरण जरा घाबरवतंय. काय नाही होईल. चला चालू करू. आता 25% तर झोरलाय आणि 2 मेंबर वारलं. आणि आता मी नाश्ता करतो, भाकरी आणि सुकट. चला आता नाश्ता करू, पुन्हा झोराला सुरुवात करू. आता निघालो. एक मेंबर आमचा विसरलाय. त्या विसरलेल्या मेंबरला हाना चालू आहे. अरे बघ, जंगल जंगल. आता चाललोय डोलवीला, मामीसला आणायला. मामीस विसरलेली आमची. दादा जाते डोलवीला, मामीसला घेऊन येते. दाखवतो मामीस. चला, मेंबर विसरलेला घरा एक आला. मामीसला हाणले आम्ही, विसरलेली घरा. तर आता तिला घेऊन आलोय. एक माणूस कमी पड होता नाही, आम्हाला जरा घाबरवतोय. नाही तर मस्त आहे की आम्हीच उरकले असते घरांचे. तर आता जास्त लवकर उरकायची आहे म्हणून आसपास काम करायचं आहे. कारण का मधीनं कालोख करते आणि मधीनं सावली ऊन टाकते. तर आता आपण पटापट कामाला लागूया, बराच उशीर झाला. फायनली बहुतेक खपलाय
मला वाटतं 80% तरी झालेले आहे. 20% राहिले. ते 20% आम्ही झोरताव ना. पप्पा तिकडं भात वारवाला पण घ्यावायला सुरुवात केलं आहे. कारण का इकडं बघा, हे बघा पूर्ण ढग आलं. जरासा तरी पाऊस पडला नाही ते राडा पारण. तर आता उरकाला सुरुवात करता लवकर आणि फायनली आपली आज मळणी संपते. पण आपली 12 महिने शेत करतात. 12 महिने. आता मळणी झाल्यावर वाल पण हे बघा आलेत बघा. हे बघा वाल, भाजी बिजी 12 महिने शेती चालू आहे आमची. चला आता पटकन घेऊ उरकून. चला फायनली मळणी उरकलो. झोरून उरकला आमचा आत्ताशी. आणि आता भात भरायचा आहे. तर पहिले बघू काय करायचं आहे. का जेवायचं आहे. 1 वाजला. हा माणूस काय बोलते. मी काय बोलू. ते बोल घे. अरे बोल घे. नको ते यारा लागतोय. काय यारा. टीव्हीवर दिसेल तुझे. माहिती आहे टीव्ही काय येईल. हो त्यात बोलतोय काय. गरबकरांच्या मळणी वाला आहे. हा सांग काय नको. भात भरा घे. हा पतल्या घे. या पतल्या भरून घेतो. तर आता भात भरतो. हा पतल्या घेता. काय चला फायनली जेवायला बसलो. आणि मटण. आणि इकडे बघा पप्पाने चिकन आणि मटण घेतलेलं आणि भाकरी. बाकी सगळी जेवायला बसली. कारण का पावसामुळं आम्ही जरा लेट बसलो जेवायला. आणि इकडं आपला भात अर्धा राहिला आहे भरायचा. फायनली पाऊस आला. जेवणाच्या टायमिंगला झाला आहे पाऊस. हे बघा ढाकाढाक. हे बघा जेवून पण दिली नाही. चला सामान पॅकअप. पाऊस आलाय पॅकअप. चला आता पॅकअप करतो. कारण का पाऊस थेंबणार ते गरगारते पण भरपूर. आता पोतल्या व्हावाच्या आहेत. तेवढ्या पोतल्या किती झाल्या त्या माहिती नाही. बघू चला. आणि तेवढ्या पोतल्या व्हावाच्या आहेत. तिकून आणून त्या घराजवळ ठेवायच्या आहेत. तोपर्यंत टेम्पो येईपर्यंत जाम लांब रोड आहे. तर आता तेवढी मेहनत करायची आहे. चला आता पोतल्या वाहू आणि मग भेटू. जसा वेळ भेटेल तसा. तर आता घाई निस्ती घाई लागले. एक तर पहिले भात सेफ होऊ दे. बाकी नंतर. चला फायनली पोटला वाहतो. आणि बेकार अवस्था झालं आहे. हे बघ माणूस आला. लय बेकार. फटाफट व्हावं लागतं. फटाफट. हे बघा इकडं बघा पाऊस बघा कसला आला आहे. 3 जण वाहतो. मामा मी आणि ऋतू. आता भरपूर आहेत. एवढ्या वावाच्या आहेत. आणि त्या इथं घराजवळ ठेवायच्या आहेत. मग टेम्पोवाला आला की पुन्हा रस्त्यावर नेऊन टेम्पोत भरायचे आहेत. फुल कसरत आहे. डबल कसरत आले. चला फायनली पाऊस आला आहे. बघा तुपा. आणि बघा राडा झाला असता राडा. लय सुसाड वावल्या. आता काय मामा. आता काय आला असता. एवढा भात फुकट. बेकार अवस्था. हे बघ असला आलाय बघा तुफान. कोडकाटीन पाऊस आलाय.
पण मला वाटेल बेकार वाट लावली असते आता मल्लीची वाट. जाऊ दे आमच्या देव आहे देव. चला चला मित्रांनो, फायनली मल्ली उरकलेली आहे. तिकडं मम्मी ह्यांचा पण चोथा झाला एकदम, भिजल्या सगळ्या. आम्ही फक्त मस्त आहे की पोतल्या घेऊन आलो म्हणून सेफ राहिलो. आता जराशी वाट बघतो पाऊस जायची. आता मला वाटते पोतल्या इथंच हे बघा पॅक बिक केला मस्त. तर आता काही टेन्शन नाही. आता आपण निघायचं आहे. आता पाऊस थांबण्याची वाट बघतो. तर ब्लॉग आपला इथं एंड करूया. आणि मस्त वाटलं असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकर पुढच्या ब्लॉगला भेटू. बाय.